या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात। एक दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुरावेसह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजेत। त्याच्यानंतर परळी नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं। मी काल ऑडिटा म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले। अरे कोण बोलतोय राव? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू ताटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे। एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले। आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का। तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का। आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या, आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे। करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी आहेत। ते साडीतल्या माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत, ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमाल आडवे लावलेत, स्कार्फ। तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत। हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं, आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे, किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या। कारण यातला एक मी सांगितलंय, 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंचे याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत, आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राख्याचा विषय पुढं, परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी, 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही, मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे बदली अधिनियम 3 वर्षाचा आहे, 4थं वर्ष राहू शकतं, आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मल मधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय, ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला बरं का। 1 मिनिट माझं होऊ द्या। मग त्याच्यानंतर परळी थर्मल मधला अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत। कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे। त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत, उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे। दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेची चालू आहे, दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते। आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्ह्याअंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे। त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी।
भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली, त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते, हो. मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिक अण्णा केलता, तर यांनी दुसराच वाल्मिक अण्णा दाखवला. वाल्मिक अण्णा म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे. डेंजर अण्णा कोण? एकच. हुकुम मेरे आका, एकच आका होता ना. दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता, जो आता काही क्लिप बीप सुद्धा बाहेर येतात. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केलेला अन्नाचा एक व्हिडिओ येतोय. त्यामध्ये म्हणतोय की बाप तुमचा बसला इकडे तुम्हाला हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही, पण मला माहिती. ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणलेला, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. माझ्याकडं भरपूर माहिती आहे त्या क्लिपच्या संदर्भात. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं महाराज, माझ्या हस्ते होतं. त्या लोहाराने आपल्या वस्तू त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, नवीन नवीन वस्तू होत्या. म्हणून मी ते ताट घेतला आणि गंध लावण्यासाठी गेलो. ते गंध लावायला जात होतो त्यावेळेला तो म्हटला, पहिले हातोड्याला नाही, हातोडीला नाही, छन्नीला नाही, मग अगोदर लावायचं कशाला गंध? तो म्हटले अगोदर या ऐरणीला गंध लावायचं महाराज. हे करणारी व्यवस्थित किती वेळ लावते. या ऐरणीला गंध लावायचा. अरे म्हटलं जुनी दिसते रे, असू द्या बाबा. आमच्या पंजोबाने हीच वापरली, आमच्या आजोबाने याच्यावरच काम केलंय, आमच्या वडिलांनी सुद्धा आमचे शिक्षण याच्यावरच केले. गेल्या 35 वर्षापासून ही ऐरण मला साथ देते बाबा, माझी चूल पेटवते. हातोडा नवीन, हातोडी नवीन, छन्नी नवीन, पकड नवीन आणि ऐरण जुनी. म्हटलं हा बाप दादाची आहे, पंजोबाची आहे. अरे म्हटलं पंजोबाची ऐरण ठेवली, तसं हातोडा का ठेवला नाही, हातोडी का ठेवली नाही, छन्नी का ठेवली नाही, पकड का ठेवली नाही? तो म्हटला बाबा माझ्या हातून अनेक छन्न्या बोचऱ्या झाल्या, भंगारामध्ये विकल्या, माझ्या हातून अनेक धन तुटले, माझ्या हातून अनेक हातोड्या तुटल्या, माझ्या हातून अनेक पकड तुटल्यात, भंगारामध्ये विकून टाकल्यात. ऐरण मात्र आजही जशाच्या तशी आहे बाबा. मी त्याला विचारलं हातोडा, हातोडी, छन्नी हे का तुटलेत रे? तो म्हटला बाबा हातोडा, हातोडी, छन्नी आणि पकड हे घाव मारणारे असल्यामुळे तुटले बाबा, आणि घाव सहन करणारी ऐरण घाव सहन करणारे असल्यामुळे तुटली बाबा. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, आवाज असा आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ऐरण माहित आहे ना? घरामध्ये एक घन असतो, घन घन. बस म्हटलं की बसतो, उठ म्हटलं की उठतो. कोण? घन.
बाजारात पाठवलं की पिशवी घेऊन बाजारात जातो हो, त्याला बिचाराला डोकं कमी असते कोणाला, म्हणून त्याला सारखं म्हटलं जाते तुम्हाला डोकं नाही. घरात एक छन्नी असते, छन्नी छन्नी माहिती आहे, छन्नी ननंद 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 भांडणं लावायला एक नंबर असते घरातली ननंद. घाव मारणारे टिकत नसतात, घाव सण करणारे देव झाल्याशिवाय राहत नसतात. आणि म्हणून ज्याला कोणतंही काम करायची इच्छा असेल ते धर्माचं असो, परमार्थाचं असो, समाजाचं असो वा घराचं असो, घरातली माणसं का घाव मारत नाहीत? अरे घरातली जास्त मारत असतात. आयरन आहे लोखंडाचे आणि घाव मारणारे सुद्धा लोखंडाचेच आहेत. हातोडा का सोन्याचा आहे का लोखंडाचाच आहे? आणि म्हणून ज्याला मोठं होण्याची इच्छा असेल त्याने घाव सहन करा. रामकथा ते शिकवते. आणि म्हणून अशा अनेक विचाराने आपल्या समोर येणारी रामकथा आपण गेल्या 3 दिवसापासून पाहत आहोत. आजचा रामकथेचा आजचा हा 4था दिवस आहे. कथेचा विचार करत असताना रामप्रभूच्या अवताराची कथा आपण पाहिली, रामप्रभूच्या जन्माची कथा आपण पाहिली. प्रभू अवतीर्ण होत आहेत, प्रभू अवतीर्ण